था एसआरपी चैलेंजर्स टीम ने और आमंत्रित किया है पहले फील्डिंग करने के लिए उर्वी 11 टीम को। सलामी जोड़ी मैदान पर एंटर हो चुकी है। एक छोर से यतीन और दूसरी ओर से कल्पेश नजर आ रहे। बॉलर नेम जैसन आज का यह तीसरा दिन और आखिरी मैच मैदान पर चल रही है। दोनों ही टीमों की बात की जाए तो आज के दिन की एक मैच दोनों ही टीम ने विन की थी और एक मैच दोनों ही टीमें हार चुकी है। तो यह मैच बहुत ही महत्वपूर्ण है दोनों ही टीम के दृष्टिकोण से। अगर देखा जाए, अगर यह मैच जीतेंगे तो फिर सीधा सुपर 6 में क्वालिफाई कर जाएंगे। देखना होगा कौन सी वो टीम होगी। एक ओर से एसआरपी चैलेंजर्स, दूसरी ओर से उर्वी 11 टीम नजर आ रही है। पहले ओवर की पहली गेंद हल्के हाथ से शॉट को खेला गया था। किसी भी तरीके का कोई रन लेने का प्रयास नहीं देखने को मिला। डॉट गेंद। यतीन और कल्पेश की जोड़ी मैदान पर देखने को मिल रही है। बॉलिंग ट्रैक पर सज्जा मिस्टर जैसन। मिस टाइम शॉट खेला गया है। काफी लंबे समय तक गेंद हवा में, काफी अच्छा एफर्ट वहां पर खिलाड़ी की ओर से देखने को मिला, लेकिन कैच ड्रॉप होता हुआ और उसी का फायदा उठाते हुए आसानी के साथ 2 रन मुकम्मल किए गए। स्कोर बढ़ता हुआ 2 रन के साथ टोटल स्कोर बोर्ड पर देखने को मिलेंगे 2 रन। बिल्कुल कैच होना चाहिए था, लेकिन उस छोर से जब फील्डिंग की जाती है प्रणाली के मैदान पर तो सूर्य किरण काफी तेजी से आंखों पर आती है और उसी के कारण यहां पर कैच ड्रॉप देखने को मिला। अगली गेंद करने के लिए फिर से एक बार जैसन अंपायर की बाई ओर से तैयार। ब्लॉक हॉल में गेंदबाजी की गई थी, बिल्कुल हल्के हाथ से प्लेसमेंट किया गया। डॉट गेंद फिर से एक बार देखने को मिल रही है। और जैसन की बात की जाए तो इस पूरे टूर्नामेंट में अब तक जितने भी मैचेस जैसन ने खेले काफी बढ़िया गेंदबाजी करते हुए नजर आए। पिछली मैच में 2 ओवरें जैसन ने की थी और सिर्फ 12 रन खर्च किए थे और वही टर्निंग पॉइंट साबित हुआ था उर्वी 11 टीम के लिए। अगली गेंद मिडल ऑन द बैट पर लेकर गेंद को फेंक दिया। सीमा रेखा के बाहर मिलेंगे 6 रन। अतिरिक्त रन यहाँ पर खर्च किया मिस्टर जैसन ने। टोटल स्कोरबोर्ड की बात की जाए तो 9 रन देखने को मिल रहे हैं। अगली गेंद हल्के हाथ से शॉट को खेला गया था। 1 रन आसानी के साथ बटोरा गया। स्कोर बढ़ता हुआ 1 रन के साथ। टोटल स्कोर बोर्ड की बात की जाए तो 10 रन देखने को मिल रहे हैं। एक बेहतरीन आयोजन नियोजन हमको यहां पर देखने को मिल रहा है प्रणाली के मैदान पर। PDTPL 40+ मास्टर कप 2025 का यह भव्य दिव्य आयोजन नियोजन, तीसरा साल इस टूर्नामेंट का और एक बेहतरीन आयोजन देखने को मिलता हुआ। प्रणय दादा, केवल दादा, निरंजन दादा और स्वप्निल दादा की तरफ से आयोजित यह टूर्नामेंट है। काफी बेहतरीन टूर्नामेंट। इसी के बीच अगली गेंद करने के लिए फिर से एक बार जैसन ऑन बॉलिंग ट्रैक। शॉर्ट पिच गेंद थी, बड़ी हिट लगाना चाहते थे, मिस टाइम शॉट खेला गया है खिलाड़ी गेंद के नीचे और एक बेहतरीन कैच। यहां से बल्लेबाज कल्पेश की पारी को पूर्ण विराम लगाने का काम किया जाता हुआ। ओवर की आखिरी गेंद थी, शॉर्ट पिच गेंद थी, बड़ी हिट लगाना चाहते थे, मिस टाइम शॉट खेला और काफी बेहतरीन कैच वहां पर देखने को मिला। यहां से बल्लेबाज कल्पेश की पारी को पूर्ण विराम लगता हुआ। देखना होगा आने वाला कौन सा नया बल्लेबाज मैदान पर देखने को मिलता है। तब तक के लिए हम जाना चाहेंगे डीजे की ओर।
चुका है मिस्टर हेमकांत। अब मैदान पर जोड़ी बल्लेबाजों की देखने को मिलती हुई मिस्टर यतीन और हेमकांत की। दोनों ही आक्रामक बल्लेबाज विकेट पर मौजूद है और यह करो या मरो की स्थिति है दोनों ही टीम के लिए। जो टीम जीतेगी वो सीधा सुपर 6 में क्वालिफाई कर जाएगी। तो काफी इंपॉर्टेंट मैच यहां पर चल रहा है दोनों ही टीमों के लिए, देखना होगा। नंदाम कॉम्प्लेक्स एंड की ओर से बॉलिंग करने के लिए बॉलिंग ट्रैक पर सज्ज है गेंदबाज मिस्टर विशाल। पहली गेंद मिड विकेट के क्षेत्र में शॉट को खेला गया है। खिलाड़ी वहां पर फील्ड करेंगे गेंद को, तब तक के लिए आसानी के साथ 1 रन भागकर कंप्लीट किया गया है। स्कोर बढ़ता हुआ 1 रन के साथ टोटल स्कोर बोर्ड पर देखने को मिलेगी 11 रन्स, 11 रन्स ऑन द बोर्ड। दूसरी ओवर मैदान पर चल रही है। दूसरी ओवर की पहली गेंद पर 1 रन लेकर स्ट्राइक रोटेट करने का काम दोनों ही बल्लेबाज करते हुए नजर आए। अब स्ट्राइक का बल्लेबाज हेमकांत के हाथों में, देखना होगा। घातक बल्लेबाज माने जाते हैं। अगली गेंद बिल्कुल हल्के हाथों से शॉट को खेलना चाहते थे। डॉट गेंद मैदान पर देखने को मिलती हुई। काफी धीमी गति से मैच चलता हुआ नजर आ रहा है। किसी भी तरीके का कोई बड़ा शॉट खेलने का प्रयास यहां पर देखने को नहीं मिल रहा है। स्कोर की बात की जाए अभी भी रुका हुआ 11 रनों पर। अगली गेंद विशाल की ओर से फिर से एक बार ब्लॉक होल में की गई गेंदबाजी। क्या बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं मिस्टर विशाल। लगातार दो गेंदें काफी बढ़िया विशाल की ओर से फेंकी गई है ब्लॉक होल में। बल्लेबाज हेमकांत ऑन स्ट्राइक नजर आ रहे दोनों ही गेंदों पर। अगली गेंद स्विच हिट का शॉट खेलने का प्रयास, आउटसाइड एज यहां पर देखना होगा। हेमकांत की पारी को पूर्ण विराम लगता हुआ नजर आ रहा है। 2 गेंदें डॉट खेली थी, लेकिन उसके बाद स्विच हिट का शॉट खेलने का प्रयास था। मिस टाइम शॉट खेला गया। एक बेहतरीन कैच और एक और विकेट का झटका यहां पर देखने को मिलता हुआ एसआरपी चैलेंजर्स टीम के लिए। मिस्टर हेमकांत बैक टू द डगआउट। दूसरी ओवर मैदान पर मार्गस्थ है। दूसरी ओवर की बात की जाए तो 4 गेंदों का खेल यहां से समाप्त हो चुका है और तारीफ करना चाहूंगा गेंदबाज विशाल की। पहली गेंद पर 1 रन खर्च किया था, लेकिन उसके बाद लगातार 3 गेंदें डॉट देखने को मिली है और 1 विकेट चटकाया यहां पर विशाल ने। काफी बढ़िया गेंदबाजी। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का डिसीजन लिया था एसआरपी चैलेंजर्स टीम ने और थोड़ा सा उस डिसीजन पे बिछड़ती हुई नजर आ रही है टीम। दूसरी ओवर मैदान पर मार्गस्थ है। 4 गेंदों का खेल यहां से समाप्त हो चुका है। स्कोरबोर्ड की बात की जाए 11 रन्स। आने वाला नया बल्लेबाज मैदान पर देखने को मिलता हुआ मिस्टर संदीप। तब विकेट पर बल्लेबाजों की जोड़ी देखने को मिलती हुई संदीप टोकरे और यतीन की। यतीन सलामी बल्लेबाज के रूप में मैदान पर एंटर हुए थे, अभी भी विकेट पर मौजूद है। एक एंड संभाल कर रखा है यतीन ने, लेकिन दूसरी एंड से लगातार विकेटें गिर रही है। यहां पर ब्लॉक होल में गेंदबाजी की गई थी, सीधे बल्ले से शॉट खेला था। फॉलो थ्रू में अच्छे प्रयास वहां पर गेंदबाज की ओर से देखने को मिला। डॉट गेंद मैदान पर देखने को मिलती हुई। दूसरी ओवर की बात की जाए 5 गेंदों का खेल यहां से समाप्त हो चुका है और सिर्फ 1 रन खर्च किया है इस गेंदबाज ने। बेहतरीन गेंदबाजी मिस्टर विशाल की ओर से। अगली गेंद सफल होकर पॉइंट के क्षेत्र में शॉट को खेला गया है। अच्छी फील्डिंग वहां पर देखने को मिल रही है। गेंद को फील्ड किया जाए तब तक के लिए आसानी के साथ
सॉरी डॉट बॉल, कोई रन लेने का प्रयास यहाँ पर बल्लेबाज की ओर से देखने को नहीं मिला, तो एक सफल ओवर की यहाँ पर समाप्ति हो रही है। मिस्टर विशाल एक विकेट चटकाया और एक रन खर्च किया। इसी के साथ 2 ओवरों की समाप्ति। 2 ओवरों की समाप्ति के बाद टोटल स्कोर बोर्ड पर देखने को मिलते हुए 11 रन, 11 रन ऑन द बोर्ड। लगेच पाहू शकाल आदरणीय सन्माननीय अनिकेतजी पाटील साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. याच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आम्हाला या स्पर्धेला बायसायकल दिली गेली. तर सर्वांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. मिस्टर अनिकेतजी पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत असेल. या आमच्या मुख्य व्यासपीठावर या आपण विराजमान व्हा प्लीज. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 2 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती फळकावर 11 धावा, 11 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. पाहूया फलंदाज यतीन आणि संदीप टोकरेची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. येणारा नवीन गोलंदाज मैदानात पुन्हा एकदा जैसन पाहायला मिळतोय. संघाकरिता 3री आणि वैयक्तिक 2री षटक घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेला आहे मिस्टर जैसन. सन्मानित करण्यात दिली सर. आपण मुख्य व्यासपीठावर प्लीज अनिकेतजी पाटील साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. इल्याजी पठाण साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित केला जाईल. अनिकेतजी पाटील साहेब आपला बहुमूल्य वेळ काढून इकडे पोहोचलात. याचा एक छोटा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठ पुष्पगुच्छाने या स्पर्धेचा मोमेंटो देऊन केला जातो. इल्याजी पठाण याच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर. नक्कीच या स्पर्धेला पाहू शकाल बायसायकल ज्यांनी दिली आहे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सिरीज, यासाठी अनिकेतजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला गेला. धन्यवाद अनिकेत सर. आपण वड्यापर्यंत सामन्याकडे इकडे असतील मिस्टर साहिल कुरेशी. धन्यवाद युसुफ सर. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. मिस्टर जैसन या टुर्नामेंटमध्ये खूप सुंदर गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत. चेंडूला मात्र स्लॉट मध्ये फेकलाय आणि फलंदाजांनी काय सुंदर फटका सजवलाय. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा बाहेर, आउट ऑफ द पार्क, 6 धावेकरिता. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्यानंतर नवीन चेंडू मैदानात पुरवला गेलाय. 3री षटक मैदानात मार्गस्थ आहे. 2रा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जैसन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. यावेळेस अतिरिक्त बाहेरून गोलंदाजी करण्यात आलेली आहे. वाईट चेंडू, खराब चेंडू. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी भेटेल. धावसंख्येत 1 भरवेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 या आकडेवर. 18 धावा फळकावर लागलेल्या आहेत. पुढील चेंडू यावेळेस वेगवान चेंडूचा मारा होता. पॉइंटच्या क्षेत्रात फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चेंडूला फील्ड करेल तिथपर्यंत मात्र 1 धाव ही धावून पूर्ण केली गेली. धावसंख्येत 1 भरवते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 या आकडेवर. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ समापनाला गेलेला आहे. 8 धावा खर्च केल्या गेल्यात. पुन्हा एकदा जैसन
आपटलेला चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू पडल्यानंतर खूप वेगवान गतीने ट्रॅव्हल करणारा हा चेंडू होता. बिहाइंड द विकेट एसटी रक्षकाच्या हातात जाऊन थांबणारा हा चेंडू. डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी जयसन कडून. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा सुंदर कमबॅक केला जातोय. पुढील चेंडू हलक्या हाताने फटका सजवलाय. डीप मिड विकेटच्या क्षेत्रात फील्ड केलं जाईल चेंडूला. तिथपर्यंत मात्र एक धाव ही धावून पूर्ण केली जाते. धावसंख्येत एक नाही भरवते, धावसंख्येत जाऊन पोचते ती म्हणजेच 20 या आकडेवर 20 धावा फडकावर लावल्या गेल्यात. 2 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना SRP चॅलेंजर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. करो या मरोची स्थिती दोन्ही संघासाठी आहे. हा सामना जो संघ विजय करेल तो म्हणजेच संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होणार आहे. पाहूया कोणता तो संघ असणार आहे जो सुपर 6 मध्ये मात्र क्वालिफाय करेल. यावेळेस मिस टाइम शॉट होता. बराच काळ चेंडू हवेत होता. सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि त्या दरम्यान 2 धावा या धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येत होते 2 निभर. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 या आकडेवर 22 रन्स ऑन द बोर्ड. तिसरी षटक मैदानात मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ येणे शेष आहे. पाहूया फलंदाज यतीन आणि संदीप टोकरेची जोडी मैदानात खेळत असताना पाहायला मिळते. पुढील चेंडू यतीनसाठी. यावेळेस झोन मध्ये चेंडू आलेला आहे. पुन्हा एकदा मिडल ऑन द बॅट वर घेऊन चेंडूला फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका 6 धावेकरिता पाहायला मिळतोय. चेंडूला पोहोचून दिला आहे सीमारेषा बाहेर. मिळतील 6. टॅलेंट निश्चित स्वरूपात हे पुढे येईल. परनाळी गावाला लागलेला हाही एक लखलखता तारा आणि या ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला जी संधी मिळते त्या संधीचं सोनं तुम्ही करताय म्हणायला हरकत नाही. अतिशय सुंदर हिंदीमध्ये तुमचं समालोचन ऐकलं अद्वितीय. मराठीमध्ये देखील चांगली उल्लेखनीय कामगिरी तुम्ही करताय. येणारा काळ टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती साहिल कुरेशी हेही नाव चर्चेत राहील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. सुरुवात चांगली केली आहे तुम्ही आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात तुम्हाला शुभेच्छा असतील तुमच्या या पुढील समालोचनाच्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी. खऱ्या अर्थानं सुंदर समालोचन आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या इनिंगमध्ये देखील ते आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या इनिंगचा खेळ देखील रंगवतील. परंतु सध्या मॅच चालू आहे डू ऑर डाई. जिंका किंवा मरा. इथून जर जिंकलात तर सुपर 6 मिळेल आणि इथून जर हरलात तर अलविदा टाटा बाय बाय म्हणावं लागेल. या स्पर्धेला 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झाला आणि अथर्व आम्हाला दर्शवत आहेत 28 धावा धावफलकावरती आहेत. चला फील्ड सेटअप करून घ्या. आतमध्ये ड्रिंक्स पोहोचले. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. वेलकम बॅक. गोलंदाजी ट्रॅकवरती किशोर आलेत. आपल्याला पाहायला मिळतील 4थं षटक. धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचले. ओमसाई स्पोर्ट्स समवेत जोडलेल्या प्रेक्षकांचं स्वागत. परनाळीचं अतिशय सुंदर मैदान कॅमेऱ्यांच्या भूमिकेमध्ये. पालघर नवली वेऊर या विभागातून बिलॉंग करत असताना अगदी कमी वेळात बंटी कुंभार आम्हाला पाहायला मिळतात. एक अतिशय सुंदर कॅमेरामॅन ज्यांनी भरपूर कमी काळात या लाईव्ह क्षेत्रामध्ये आले आणि एक उत्कृष्ट कॅमेरामॅन म्हणून या पालघर जिल्ह्याला आपल्या नावाची छबी दाखवली. ते बंटी कुंभार आहेत. एका बाजूला सिराज आहेत. सरावलीमधून तेही बिलॉंग करतात. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी हा निर्णय सार्थ ठरेल की नाही
हा दुसरा डाव तुम्हाला सांगणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 वरती. चौथं षटक, चौथ्या षटकाला सुरुवात. आजच्या दिवसाकरिता आम्हाला या स्पर्धेमध्ये निमंत्रण दिले युसुफभाई आणि सर्व कोर कमिटी, या सर्वांचा आम्ही आभार मानतोय. पालघर जिल्ह्यातील एक नामवंत स्पर्धा 40+ PDTPL. बॉलला स्क्वेअर कट केलंय. क्षेत्ररक्षक आहेत डीप कव्हरला, त्यांच्या माध्यमातून बॉलला फील्ड करतील. तत्पूर्वी जर आपण तपासून पाहिलं तर सिंगल धाव ही परिपूर्ण होते. 30 धावा धावफलकावरती आहेत. चौथं षटक, चौथ्या षटकातले 2 बॉल परिपूर्ण फेकून झालेत. किशोर यांना आपण पाहताय. ओमसाई नेटवर्क हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. कमी वेळात याही वाहिनीनं भरपूर प्रगती केली. मयूर घरत असतील, अक्षय मोरे असतील. चांगला फटका, चांगला फटका. चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. वरती जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत 36 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद झालेत. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर 4थं आणि चौथ्या षटकातले चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच आतापर्यंत 3. उर्वरित 15 बॉल आहेत. 15 बॉलमध्ये जे काही करायचं आहे ते योग्य वेळेत आत्ता करा. वेळ गेल्यानंतर मग फक्त त्रास होईल. शोकांतिका पाळण्यात विशेषतः अर्थ नाही. धावसंख्या आता 36 आहेत. या 15 बॉलमध्ये जर इथून येणाऱ्या काळात 25-30 जर जोडल्या तर मजा येईल दुसऱ्या डावाला देखील. 2 निसंग तुल्यबळ आहेत. उर्वी 11 देखील चांगला कमबॅक केला मागच्या मॅच मध्ये. स्क्वेअर कट केलाय. रोहित आहेत तिथे, त्यांना बीट करत बॉल निघून जाईल का? डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू भरपूर लांब राहिला. त्या अनुषंगाने एका षटकारानंतर क्वालिटी क्रिकेट, टेक्निक, एका बाजूला ताकद, दुसऱ्या बाजूला नजाकत. चेंडू सीमा पार. 4. सत्रातला अत्यंत महत्वाचा मॅच चालू आहे. खोलवर टप्पाचा बॉल होता, त्या बॉलला अगदी खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि बॉलला उचलतील. तत्पूर्वी जर आपण तपासून पाहिलं तर सिंगलनं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 41. शेवटचा बॉल या षटकातला. PDTPL 40+ तिसऱ्या एडिशन मध्ये आयोजकांनी भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि आज स्पर्धा सलग 3ऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एक मॅनेजमेंट कसं असतं अप्रतिम, उत्कृष्ट, त्याचं तंतोतंत उदाहरण ही स्पर्धा. समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड किशोरचं हे षटक राहिलंय थोडंसं मागणं. बॉल नाही थांबणार. सीमारेषेच्या पार. चौकार. वेगानं एका बाजूला जर आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 30 धाव्यांवरती खेळतात ते म्हणजेच यतीन आणि संदीप खेळतात 8 बॉल मध्ये 13 धाव्यांवरती. चांगलं क्रिकेट. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. एक्स्ट्रा खेळाडू इथे नाही, आम्हाला नावं कळत नाही आहेत. लक्षात घ्या तुमचा एक्स्ट्रा खेळाडू खूप महत्वाचा आहे मित्रांनो. मनोज विशाल आहेत गोलंदाजी मार्कवरती. ऑल राईट. फलंदाजी चांगली केली. आता गोलंदाजी देखील आपल्या संघासाठी महत्वाच्या वेळेत करतील
आणि इथून चांगली गोलंदाजी बघायला मिळेल. चला वेळ कमी घ्या कारण आणखीन एक इनिंग आहे. त्या अनुषंगानं आता वेळेचा विचार केला तर 5 वाजत आलेत. 6 षटकांसाठी आपण जवळपास 40-45 मिनिटं घेताय. चांगला फटका केला इंटू द गॅपमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल प्रोटेक्शन मिळेल. तत्पूर्वी आपण पाहतात सिंगल परिपूर्ण होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 46 धावा. अगदी योग्य रीतीने आपण पाहतायत स्कोर कार्ड अपडेट होत असताना ओम साईची टीम आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सुमित आहेत, एका बाजूला आपण पाहतायत ध्रुव आणि कॅमेरामॅन, एका बाजूला बंटी कुंभार आणि सिराज असे मात्र हे 4 कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. ओम साईला सध्या निश्चित स्वरूपात खूप छान पद्धतीने कव्हर करतात आणि आमचे अथर्व ठाकूर हे गुणलेखक विघ्नेश आहेत. पुढचा बॉल चांगला बॉल आणि या बॉलला स्टोल केलंय अक्षय नाईक यांनी. चांगला चेंडू हाताळला, शरीरापासून दूर ठेवला आणि ही लाईन जर तुमच्याकडे असेल तर फलंदाजांसाठी तुम्ही कर्दनकार ठरू शकता. मग समोर कुणी असो, फलंदाज किती वेळ त्यांनी खेळपट्टीवरती घालवलाय, तो किती सेट झाला याला महत्व नाही. जर तुमच्यातली अंगीकृत कौशल्य तुम्ही मांडली मुख्य खेळपट्टीवरती तर तुम्ही उत्कृष्ट गोलंदाज आहात आणि ते पाहायला मिळालं. धावसंख्या 47 वरती 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल, बॅट चिकड आणि फलंदाज बाद, गॉन. झालाय. उर्वरित 3 बॉल विशालने देखील चांगली गोलंदाजी केले. धावसंख्या 47 वरती आतापर्यंत 3 गडी बाद झालेत. बॅटिंग करत असताना आपण पाहतायत संघ आपल्याला पाहायला मिळतोय SRP या संघाला आपण पाहताय. विशाल येतात दूरवाल्या एंड. नुकताच आलेले फलंदाज प्रशांत, चला मॅच चालू करायचंय. नुकताच आलेत परंतु ज्यांच्याकडे आक्रमकता आहे, जे घातक फटके खेळू शकतात आणि त्याच्यासाठी त्यांना स्पेशली आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती अगदी येता क्षणी मी म्हटलं की आक्रमकतेसाठी जे जाणले जातात, पहिल्याच बॉलवरती फटका खेळला जरूर. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप मध्ये, बॉलला फील्ड करतील आणि तत्पूर्वी धावसंख्या मिळेल तुम्हाला. सिंगलनं 48 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतायत. 4 बॉलचा खेळ झालाय, उर्वरित 8 बॉल आहेत. या 8 बॉल मागे काय होईल, काय बिघडेल हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. गोलंदाज तयार. यतीन यांनी या खेळाला सध्या आतापर्यंत सावरलं मी नक्की म्हणेन. जबाबदारीने खेळ स्वीकारलाय. संघाचे महत्वाचे फलंदाज म्हणून त्यांची कामगिरी किती महत्वाची आहे त्याची जाणीव त्यांना आहे. फुलर लेनचा बॉल, फुलर लेनच्या बॉलला मैदानाच्या आतमध्ये नाही तारा. बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार. बॉलचा भरपूर समाचार घेतला आणि बॉलला पाठवून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा षटकार. 54 धावा धावफलकावरती आहेत. याही वेळेला बॉलला केलं इनफिल्डच्या वरनं. इथे देखील चेंडू नाही थांबणार कारण या मैदानाचे आउटफील्ड भरपूर फास्ट. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे, 4.
गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवा. बॉलर संजय आले. धावसंख्या जाऊन पोहोचतोय फलकावरती 58, ज्यामध्ये 14 बॉल आणि 40 धाव्यांवरती खेळत आहेत यतीन. क्लास बॅटिंग, सुपर क्लास बॅटिंग, टॉप क्लास बॅटिंग, ज्यांनी सकाळच्या सत्रात पहिल्या मॅच मध्ये देखील अगदी धावांचा तुफान केला. तदनंतर दुसऱ्या मॅच मध्ये फ्लॉप शो राहिले, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये फ्लॉप शो राहिले त्यावेळेला त्यांनी वक्तव्य मांडलं की माझा विकेट महत्त्वाचा होता, परंतु त्यावेळेला मला नाहीच चांगलं क्रिकेट खेळता आलं, परंतु या मॅच मध्ये नाही, या मॅच मध्ये त्या चुका होणार नाहीत याची त्यांनी ग्वाही दिली. आणि सध्या जर आपण तपासून पाहिलं तर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजे 58. शेवटचे 6 बॉल, ज्यामधला पहिला बॉल आलाय डॉट. कॉम्प्रोमाइज, सॅक्रिफाईस, आणि इथे आपण पाहतायत फलंदाज बाद होतील. चला नवीन फलंदाज त्वरित दाखल व्हा, जास्त वेळ न घेता. इथे आपण पाहू शकाल फलंदाज बाद होत आहेत रनआउटच्या स्वरूपामध्ये, आणि यतीन यांना स्ट्रायकिंग एंडला येणं खूप गरजेची भूमिका आहे आणि ते आलेच स्ट्रायकिंगला. गॉन. केंट स्वतःकडे घेतले त्यांनी. आता स्ट्रायकिंग एंडला तुम्ही आलात तर तो उत्तर देखील द्यावं लागेल, आणि इथे उत्तर ते देता आहेत. चेंडूला मात्र फेकून दिलंय. 46 धाव्यांवरती स्वतःची इनिंग इथे बिल्डअप, आणि संघासाठी आपण पाहतायत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 64, ज्यामध्ये 46 धावांची वादळी खेळी. फलंदाजाचं नाव आहे अर्थात यतीन. जबरदस्त क्रिकेट, क्लास क्रिकेट, अप्रतिम विलक्षण कामगिरी. संघाचा सेनापती कसा असावा, अगदी यतीन यांच्यासारखा असावा. स्ट्रायकिंग एंडला का मी गेलोय, माझ्या साथीदाराला कॉम्प्रोमाइज करण्यासाठी मी का लावलं, तर त्याचं कारण त्यांनी उत्तर मांडलं मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, या षटकातला तिसरा बॉल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेला फटका, आणि क्षेत्ररक्षक आहेत, नाही चुकी करणार. फलंदाज इथे यतीन बाद होताना त्यांना देखील स्वतःवरती विश्वास बसत नाही की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर कसा गेला नाही. यतीन इथे बाद होतात. गॉन. संदेश नवीन फलंदाज दाखल होत आहेत. सध्या यतीन यांनी चांगला खेळ केला, आता संदेश दाखल झालेत. आखूड यष्टीचे आहेत, परंतु गुणवत्ता आहे त्यांच्याकडे. अवघ्या 3 बॉलांचा खेळ बाकी. किशोर दोडी यांनी मात्र अचूक झेल टिपला. ह्याच मैदानात आपण पाहतात सातत्याने क्रिकेट खेळत असतात, आणि तेच किशोर दोडी आपल्याला बघायला मिळाले अगदी समोर. लॉंग ऑफला कुठली चुकी नाही केली त्यांनी. धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच आतापर्यंत 64, आणि गडी बाद झालेत ते म्हणजेच 5 अर्धा संघ गारद. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा. सिंगल तर परिपूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न असेल का. बघता बघता 2 डावा इथे परिपूर्ण होतील का, आणि फलंदाजाचा तोल इथून सावरेनासा होता, परंतु योग्य पैकी आली नाही, ज्या अनुषंगाने धावसंख्या 2 परिपूर्ण होतील. आणि धावसंख्या 2 न जर आपण तपासून पाहिलं तर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 66, 66 धावा. अवघ्या 2 बॉलचा खेळ बाकी. पुन्हा एकदा PDTPL आणि या युसुफ सय्यद सरांचे आम्ही आभार मानू, या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं. धन्यवाद, थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत एक अतिशय सुंदर अशी मात्र ही स्पर्धा आम्हाला पाहायला मिळाली, आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला निमंत्रण दिलं. धन्यवाद. गोलंदाज तयार. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिथे देखील, फक्त बॉलकडे पाहत राहतील. बॉल चाललाय सीमारेषा पार. 4.
धावा या धावफलकावरती आहेत. उर्वरित शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलचा कुठल्या पद्धतीनं समाचार घेतील. फटका केलाय फाईन लेगला, मात्र बॉल तिथे चाललाय आणि बघता बघता जर आपण पाहिलं तर शतरक्षक तिथे पोहोचत असताना धावसंख्या पाहायला मिळेल ती म्हणजेच 2 फ्लाय 72 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 73 धाब्यांचा पाठलाग आहे. पाहूया या 73 धावा कशा होतील हे सांगण्यासाठी घेऊ एक छोटासा ब्रेक. टोटल आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या टोटलच्या मागे आता 2 फलंदाज येतील आणि त्या धावा थांबवण्यासाठी गोलंदाजी करणारा संघ देखील
इथून कशी चांगली गोलंदाजी करता येईल याच्याकडे त्यांचं देखील प्रामुख्याने लक्ष असेल. सामन्याला सुरुवात होईल. 2 फलंदाज आलेत. वेळेचा जर विचार केला तर आपण पाहतात आता 5 वाजलेले आहेत आणि आणखीन 6 षटकं. खूप सुंदर पद्धतीनं मात्र सामने आपल्याला पाहायला मिळाले. आजच्या दिवसात जर आपण तपासून पाहिलं अटीतटीचे मॅचेस आपण तपासून पाहिले. आज सकाळच्या सत्रापासून एकही सामना आपल्याला असा एका बाजूने वाकलेला झुकलेला पाहायला मिळाला नाही. प्रत्येक मॅचमध्ये 50+ धावा होत झाल्या. बॅटिंगच्या स्किल्स चांगल्या बघायला मिळाल्या. 40+ क्रिकेट आहे कोणी सांगणार नाही. ज्या पद्धतीनं आपण पाहतात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. मॅचला इथून सुरुवात होते. 2 फलंदाज आलेत. फील्ड अरेंज करून घ्या. भरपूर वेळ घेताय आपण. 4:55 ब्रेक झाली होती इनिंग. आता वेळेचा जर विचार केला तर 5:03 झालीत. प्लीज आपण फील्ड अरेंज करा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रुपेश यांना आपण पाहतायत. मुरबे म्हटलं की यांचं देखील नाव भरपूर मोठ्या पसंतीचं नाव हे राहिलेलं आहे आणि तेच रुपेश आपण पाहतात. दोन्ही संघांना विनंती करीन की एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. इथे तुमचा एक्स्ट्रा खेळाडू नाही तर इथे स्कोरिंग मध्ये व्यत्यय येत आहे. 2 फलंदाज कोण आहेत तेही आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत आतापर्यंत. उर्वी 11 उमरोळी संघ तुम्हाला विनंती करतोय आपण एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. गुणलेखनात व्यत्यय येते त्या अनुषंगाने आपण लाईव्ह स्पर्धा कव्हर करतोय. पालघर जिल्हा 40+ मास्टर कप 1 धाव आरोग्यासाठी ज्या अनुषंगानं बुजुर्ग खेळाडू सिनियर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात इन ॲक्शन मध्ये. आणि आता इथून या मॅचला इथून सुरुवात होते. गोलंदाज होतील तयार. पहिला बॉल रुपेश यांना आपण पाहताय. पहिल्याच बॉलला इंटू द गॅप मध्ये स्टिअर केले. क्षेत्ररक्षक त्या बॉलचा पाठलाग करतात परंतु या मैदानाचे आउटफील्ड जणू काही इडन गार्डनचं हे मैदान आहे. ज्या पद्धतीनं फास्ट आउटफील्ड चेंडू पहिल्याच बॉलवरती चौकारानं खातं खोललं आणि हा चौकार इथून आता ऊर्जा देणारा राहील बॅटिंग करणाऱ्या टीमला. 73चा पाठलाग आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला धावसंख्या अगदी झपाट्यानं शोधाव्या लागतील आणि त्याची सुरुवात तर आता झाली. चांगला फटका खेळला. चांगला शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्याच बॉलवरती जरी रुपेश तुल्यबळ गोलंदाज असला हरकत नाही. आम्ही देखील आमच्या संघासाठी एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून आमची वर्णी लागली ऑप्शनच्या वेळेला. ज्या अनुषंगाने आता तो विश्वास आमच्या कर्णधाराने आमच्या संघ मालकांना आमच्यावरती दाखवलाय तो मला इथून सार्थ करायचा आहे. ज्या अनुषंगाने पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. दुसरा बॉल खोलवर टप्प्याचा होता. रुपेश यांचा थोडीशी लाईन मध्ये बदलाव पाहायला मिळाले. सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या साह्यानं 2 बॉलचा खेळ परिपूर्ण होतोय. 5 धावा धावफलकावरती आहेत. 73 धावांचा पाठलाग असताना ऑन स्क्रीन आपण रुपेश यांना पाहताय. एक जबरदस्त गोलंदाज म्हणून मागची कित्येक वर्ष झाली जे या टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करत असताना रुजू आहेत. 2 बॉल आणि 5 धावा झाल्यात. PDTPL 40+ मात्र आहे घमासान आपण पाहताय. सलगचा 3रा दिवस आणि उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा. शेवटच्या दिवसामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. क्रॉस बॅटनं फलंदाज किशोर धोडी आपल्याला पाहायला मिळाले. हे मैदान त्यांचं घरचं मैदान आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. जगदीश पाटील तिथून मात्र बॅकअप देतील. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये आणि डबलला ट्रिपल मध्ये 3 धावा परिपूर्ण झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 वरती. 3 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचते. उर्वरित 3 बॉल या षटकात बाकी आहेत आणि या 3 बॉलचा समाचार 73चा जर तुम्ही पाठलाग करताय तर इथून आक्रमकता देखील तुम्हाला तेवढी सिद्ध करावी लागेल कारण पॉवर प्लेचे 2 षटक आहेत. त्या 2 षटकांमध्ये धावा जर चांगल्या आल्या तर निश्चित स्वरूपात तुम्हाला येणाऱ्या काळात पुढे थोडंसं सोपं राहील आणि सध्या ते बघायला मिळालं. आक्रमकतेचा जो विषय होता त्यावरती आता सध्या फलंदाजांनी काम केलंय. एका बाजूला विवेक आहेत आणि त्यांच्या साथीने आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता आणि त्या खोलवर टप्प्याच्या बॉलचा शफल झाल्या ऑब्स्टिकला आणि तदनंतर रेंज मधल्या बॉलला डाऊन द ग्राउंड. क्रिकेटमधील सर्वाधिक सेफ जागा कुठली तर ओव्हर टू बॉलर हेड आणि तेच पाहायला मिळालं. 1 बाउन्सनं बॉल सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. चार बॉल आणि 4 बॉल मध्ये 12 धावा. पुढचा बॉल गोलंदाज तयार आणि पुन्हा एकदा लॉप केल्या बॉल हवेत. क्षेत्ररक्षक आहेत हेमकांत सपाती आणि एका बाजूला त्यांच्या मागे
कल्पेश मात्र पोहोचले आणि नाही चुकी केली कल्पेशांनी. खेळ चांगला केला होता परंतु त्याला एक्सटेंड करता आलं नाही. रुपेशने सांगितलं की मागचे 5 बॉल तुझ्या नावे, परंतु यावेळेला मी थांबणाऱ्यांमधला नाही. विकेटचं पतन गॉन. दुसरं षटक प्रचारणात येत आहेत परंतु पहिल्या षटकाचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. खऱ्या अर्थानं आपण बघतायत रुपेश यांनी मागचे 4 बॉल जर पाहिले तर त्यांच्या विरोधात फलंदाजी चांगली झाली. 5व्या बॉलवरती त्यांनी विकेट मिळवले. आता शेवटचा बॉल या षटकातला. नवीन फलंदाज दाखल होतील विशाल पाटील. उर्वे 11 उमरोळी या संघाचा अत्यंत महत्वाचा फलंदाज विशालवरती या मॅच मध्ये भरपूर साऱ्या अशा अपेक्षा असतील. पंचांच्या माध्यमातून या बॉलला स्क्रोल केलं जाते आणि चांगला बॉल म्हणून पंचांनी घोषित केलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपतोय आणि षटका अखेर धावसंख्या 12-73 पाठलाग करता 61 धावा आणखीन दूर आहेत. बॉल आहेत तुमच्याकडे 30 धावा होऊ शकतात. मी करीन आत्मविश्वास, विल पॉवर, आत्मबल या अनेक गोष्टींचा तुम्हाला मेळ दाखवावा लागेल. ज्या पद्धतीने 30 बॉल आणि 61 धावा आहेत. येणाऱ्या काळात काय होतील या घडामोडी. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि येऊया मैदानाच्या आत. गोलंदाज दुसरं षटक संदीप यांना आपण पाहतात. एका बाजूला किशोर दोडी हे फलंदाज आहेत, एका बाजूला विशाल पाटील आहेत आणि धावसंख्यांचा जर विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 12 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार होत आहेत. कॉमेंट्री बॉक्स इनकडनं पहिला बॉल राऊंड डिस्टन्स अगदी खोलवट टप्पाचा बॉल आणि खोलवट टप्पाच्या बॉलला खोदून काढले. विशाल पोहोचले होते स्ट्रायकिंग एंडला परंतु त्यावेळेला संदीप यांनी दर्शवलं की तो रन नाही होणार मित्रा, तिथून आपल्याला शांत राहावं लागेल. डॉट बॉल येतो आणि आता डॉट बॉल तुमच्यासाठी थोडंसं प्रेशर वाढवणार राहील. हेमकांत भोईर चपाती यांना आपण पाहतात. संघाचे फ्रंटलाईन असे खेळाडू आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने या मॅचचा खेळ रंगलाय. स्लॉट मधला बॉल बॉलला पाठवलं, लॉप केलंय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. बॅक पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. संध्याकाळचं सत्र आणि अगदी आजच्या दिवसातला शेवटचा मॅच. किशोर धोडी बरसतायत. चांगला फटका त्यांनी कळलाय. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र पंचांचे 2 हात समांतर रेषेत आले, अर्थात व्हाईट बॉल आलाय. त्या षटकाराचं हे दडपण राहिलं, त्या षटकाराचं प्रेशर राहिलं, कारण ज्या पद्धतीनं त्या बॉलवरती तुटून पडले किशोर धोडी. त्यानंतर गोलंदाज जे आपल्याला पाहायला मिळाले संदीप यांच्यावरती थोडंसं दडपण राहिलं की पुन्हा एकदा जर 30 लाईन राहिली, फटके आले तर मग थोडंसं त्रास होईल. ऑन साईडला केला फटका, क्षेत्ररक्षक आहेत तिथे.
चांगलं क्षेत्ररक्षण बघता बघता धावसंख्या 2 परिपूर्ण होतील. धावसंख्या 2 ना आकार घेत 21 धावा धावफलकावरती. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर या षटकात 3 बॉलचा खेळ झाला आणि धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 21. पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश लॉंग ऑफला एक खेळाडू तैनात आपल्याला पाहायला मिळाले. इम्कान भोईर त्या बॉलला निश्चित स्वरूपात आता कॅरी करतील. 4 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 22. चांगली गोलंदाजी. एक षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजांना हात खोलण्याची संधी दिली नाही आणि ही गुणवत्ता संदीपकडे आहे ते आता पुन्हा एकदा सिद्ध करतात या संध्याकाळच्या सत्रामध्ये. परनाळीचं अतिशय सुंदर असं क्रीडा संकुल जे क्रिकेटला पोषक अतिशय सुंदर अशी आउटफील्ड या मैदानाची आपल्याला पाहायला मिळते. पास्तळचं आंबटगोड मैदान देखील याच पद्धतीचं आहे. तिथे निरंजन घरत भरपूर मेहनत घेत असतात. आता देखील सामने संपले की निरंजन घरत यांचं काम असतं की रोलिंग करायची मग पाणी सोडायचं. या गोष्टी देखील महत्त्वाच्या. फक्त तुम्ही क्रिकेट खेळता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही तुमच्या मैदानाला कसं जपता हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. निरंजन घरत यांना अनेक वेळा आम्ही पाहिलं त्या कामामध्ये ते व्यस्त असताना. संध्याकाळच्या सत्रात पुढचा बॉल बॅट चिकट चेंडू शॉर्ट टर्मॅनला. क्षेत्ररक्षक आहेत बॉलला पकडतील तत्पूर्वी आपण पाहतायत इथे डॉट बॉल येतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. विघ्नेश आम्हाला दर्शवत आहेत 5 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना धावसंख्या स्थिर आहे 22 धाव्यांवरती. अगदी शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. चेंडू बऱ्याच काळ हवेत. स्वतः गोलंदाज संदीप आहेत खाली. गुड जज अँड टेकन. फलंदाज विशाल पाटील बॅक टू द डगआउट. गॉन. गोलंदाज रुपेश आणि नवीन फलंदाज नुकताच दाखल झालेत ते म्हणजेच नितीन. तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं रुपेश आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. मिलिंदला आपण पाहतात 22 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन 51 धाव्यांची गरज. 24 बॉल आणि 51 धावा होऊ शकतात. मी पुन्हा एकदा म्हणेन की विल पॉवर, आत्मबल, आत्मविश्वास या गोष्टी तुम्हाला घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. मॅचला सुरुवात होईल. चला फील्ड अरेंज करून घ्या. वेळ भरपूर घेते आपण. गोलंदाज तयार आहेत रुपेश. गोलंदाज तयार रुपेश होत आहेत आणि 24 बॉल आणि 51 धावा हे सध्या इक्वेशन आपल्याला बघायला मिळतं. सध्या गोलंदाजी करणाऱ्या संघाचा दबदबा राहिला कारण त्यांच्याकडे जमेची बाजू अशी आहे की त्यांनी 2 महत्वाचे मोहरे बाद केलेत. गोलंदाज तयार. गुडघ्यावरती बॉडी बॅलन्स केलं त्यानंतर थोडे वाकले आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण होतील. याच पद्धतीच्या धावा तुम्हाला शोधाव्या लागतील. सोरट्या धावा ज्या आहेत सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल या अनेक गोष्टी तुम्हाला जोडून मध्ये मग षटकार चौकार यांना देखील शोधावा लागेल. 24 धावा धावफलकावरती आहेत. आजचा दिवस अतिशय सुंदर राहिला. 4 संघांमधलं हे आपल्याला जबरदस्त असं घमासान आजच्या दिवसात पालघर स्पोर्ट्स क्लब, हरेश्वर किणी, प्राण भोईर, गणेश कारभारी सफाळ्याची साईड आपल्याला चांगली बघायला मिळाली ती आणि त्यांनी मात्र क्वालिफिकेशन मिळवलं. या सामन्यामधून कुठला संघ पुढे जाईल. दुसरा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. रुपेश स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. कोलवर टप्पाचा बॉल जिथे त्याला पुन्हा तर तुम्ही फुलटॉस म्हणू शकत नाही आणि खऱ्या अर्थानं तो बॉल ओव्हर पिच देखील नव्हता. अगदी लो वन फुलटॉस बॅटचा टोला आला
आणि ज्या अनुषंगाने डॉट बॉल येतोय. ऑन स्क्रीन रुपेशला आपण पाहताय जबरदस्त गोलंदाजी, भरपूर चांगलं क्रिकेट ज्यांनी खेळलंय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 24 वरती 2 गडी बाद. या वेळेला जर आपण पाहिलं तर कुलवल टप्प्याचा बॉल होता, बॉलला खोदून काढलाय. 3 बॉलचा खेळ झालाय. जाऊया मॅच कडे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 वरती जाऊन पोहोचतोय. आणि जर आपण तपासून पाहिलं आता तर मिलिंद जे फलंदाज आहेत त्यांना इथून स्वतःला सिद्ध करण्याची योग्य वेळ आहे. बघा, डू ऑर डाई मॅच आहे. इथून जिंकलात तर उद्या सन्मानानं सुपर 6चा सामना खेळायला मिळेल. इथून हरलात तर मग हेल्लो टाटा बाय बाय. कोलवर टप्पाचा बॉल, वेगासहित अचूक टप्पा, या गोष्टींचं एकत्रित मिळ पंचांकडे मागणी. पंच नॉट इंटरेस्टेड. चेंडू आणि फळीमधला संपर्क नाही, बॉल अगदी कोलातला होता. 4 बॉलचा खेळ झाला, 25 धावा. धावसंख्या थांबल्यात, धावसंख्या अगदी रुसल्यात की काय, जणू काही तेच बघायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजेच रुपेश. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी या षटकातला. पुन्हा एकदा चांगला बॉल ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, बॉलला उचलतील, फेकी करतील, तदवरती आपण पाहताय सिंगल मिळतंय आणि सिंगलनं संतुष्ट देखील राहावं लागेल. रुपेशने म्हटलं की पहिल्या षटकात तुम्ही जरूर माझ्या विरोधात 12 धावा आणल्या असतील, परंतु दुसरं षटक माझ्या कोट्यातील सर्वाधिक उत्तम लाईन और लेंथने मी गोलंदाजी करीन. फक्त 4 धाव्यांचा खर्च त्यांनी आतापर्यंत केलाय 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलचा खेळ कुठल्या पद्धतीने केला जाईल. 26 धावा तर धाव फलकावरती आहेत. 2 गडी बाद अशी इथे स्थिती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल दूरवाला एंड. गोलंदाज रुपेश तयार. या वेळेला यष्टी वाकवली, फलंदाज क्लीन बोल्ड. फलंदाज इथे बाद होत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. इक्वेशन जर आपण पाहिलं तर 18 बॉलमध्ये आता खऱ्या अर्थानं गरज आहे 47 धाव्यांची. या 18 बॉलमध्ये 47 धावा काय होईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती साहिल कुरेशी यांना देऊया निमंत्रण. हिंदी आणि मराठी येणाऱ्या काळात भरपूर चांगलं समालोचन ते करतील, यामध्ये ते मात्र शंका नाही. साहिल आमच्यासोबत जोडले जातील. तुर्ताच युसुफभाई सय्यद सर यांचे आम्ही आभार मानतोय, निरंजन गरज सर आणि संपूर्ण कोर कमिटी ज्यांनी आम्हाला आज संधी दिली या स्पर्धेसाठी. अध्यक्ष केवलदादा पाटील, प्रणयदादा घरत, तदनंतर युसुफभाई सय्यद आणि तदनंतर निरंजन दादा घरत, या सर्वांचे आम्ही आभार मानतोय. थँक्यू सो मच आणि या स्पर्धेची रजा घेतो. धन्यवाद. PDTPL 2025 का यह भव्य दिव्य आयोजन नियोजन, आज के दिन का आखिरी मैच SRP चैलेंजर्स और उर्वी 11, इस दोनों टीमों के बीच में पहले बल्लेबाजी कर SRP चैलेंजर्स टीम ने 73 रन्स का लक्ष्य दिया है. और देखना होगा 3 ओवर की समाप्ति हो चुकी है और 3 ओवर के समापन के बाद टोटल स्कोर बोर्ड पर देखने को मिलते हुए 26 रन्स. चौथी ओवर लेकर बॉलिंग ट्रैक पर सज्ज शैलेश, पहली गेंद पर मिडल ऑन द बैट पर लेकर गेंद को फेंक दिया है, लेकिन वहां पर अच्छा एफर्ट खिलाड़ी की ओर से लगाया गया है. देखना होगा यहां पर अंपायर का निर्णय आना अभी भी शेष है. थर्ड अंपायर की ओर मांग की गई है. जल्दी हमारे थर्ड अंपायर डिसीजन मैदान तक पहुंचाएंगे, तब तक के लिए डिसीजन पेंडिंग है. देखना होगा, डिसीजन अभी भी पेंडिंग है.
थर्ड अंपायर बड़ी बारीकी से यहाँ पर जांच पड़ताल करते हुए नजर आ रहे। जल्दी डिसीजन मैदान में पहुंचाया जाएगा। यस, दिस इज 6 रन। काफी बेहतरीन एफर्ट वहां पर खिलाड़ी की ओर से देखने को मिला था, लेकिन खिलाड़ी का पैर सीमा रेखा पर था, उसी के कारण यहां पर 6 रन दिए गए। स्कोर बढ़ेगा 6 रन के साथ। टोटल स्कोरबोर्ड की बात की जाए तो अब स्कोरबोर्ड पर देखने को मिलेंगे 32 रन्स। जीत के लिए 73 रन्स का पीछा करना है। 32 रन स्कोरबोर्ड पर लगाए जा चुके हैं। विकेटों की बात की जाए तो 3 विकेट के नुकसान पर खेलती हुई उर्वी 11 उमरोली टीम नजर आ रही है। पीडीटीपीएल मास्टर ट्रॉफी 2025 का यह भव्य दिव्य आयोजन नियोजन देख रहे हो। आज के दिन का आखिरी मैच, और यह मैच डिसाइड करेगा कौन सी वो टीम होगी जो क्वार्टर फाइनल में प्रवेश कर जाएगी। टॉप 6 टीमों में जिसका शुमार होगा, देखना होगा। शैलेश आते आते पहली गेंद पर 6 रनों से शैलेश का स्वागत किया यहाँ पर बल्लेबाज ने। बल्लेबाज मिलिंद ऑन स्ट्राइक। यहाँ पर ब्लॉक होल में गेंद थी, खोद कर निकाला इस गेंद को। डिम मिड विकेट के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है रुपेश। अच्छा थ्रो वहां पर देखने को मिल रहा है। थोड़ी सी खराब रनिंग बिटवीन द विकेट्स, और रनआउट के रूप में यहां पर अगला झटका उर्वी 11 टीम को बैठता हुआ। मेंटेनेंस टीम को से गुजारिश है कि मैदान पर उपस्थित होना है। चौथी ओवर मैदान पर मार्गस्थ है। चौथे ओवर की दूसरी गेंद पर रन चुराने के प्रयास में यहां पर रन आउट हो चुके हैं बल्लेबाज जैसन। आने वाला नया बल्लेबाज मैदान पर देखने को मिलता हुआ मनोहर। मिलिंद और मनोहर की जोड़ी मैदान पर खेलती हुई नजर आ रही है। मिलिंद बड़ी हिट लगाना चाहते थे, काफी लंबे समय तक गेंद हवा में थी, खिलाड़ी वहां पर मौजूद थे। अच्छा कैच, एक और झटका यहां पर बैठता हुआ उर्वी 11 टीम को मिलिंद के रूप में। लगातार 2 गेंदे और 2 बड़े विकेट डगआउट की ओर लौटते हुए नजर आ रहे। पिछली गेंद पर जैसन डगआउट की ओर लौटे थे, अब अगली गेंद पर मिलिंद बड़ी हिट लगाना चाहते थे, काफी लंबे समय तक गेंद हवा में थी। अच्छे से गेंद को जज किया गया खिलाड़ी की ओर से। अच्छा कैच, और यहां से मिलिंद की पारी को पूर्ण विराम लगाने का काम किया गया। देखना होगा आने वाला नया बल्लेबाज मैदान पर एंटर होता हुआ। थोड़ी सी गाई करनी है, इस खेल को थोड़ा सा स्पीड अप करना है, इसके बाद थोड़ा सा मेंटेनेंस का काम भी हमें करना है। तो दोनों ही टीमों से सहयोग की अपील है। अब मैदान पर बात की जाए तो एक छोर से मनोहर और दूसरी ओर से संदीप, दोनों ही बल्लेबाज नजर आते हुए। मनोहर जो कि बड़ी हिटें लगाने के लिए जाने जाते हैं, आज अपनी टीम को जिताना होगा। अच्छी बल्लेबाजी यहाँ पर मनोहर को करनी होगी। देखना होगा चौथी ओवर मैदान पर मार्गस्थ है। 3 गेंदों का खेल यहां से समाप्त हो चुका है। पहली गेंद पर 6 रन आए थे, लेकिन उसके बाद गेंदबाज शैलेश ने काफी बढ़िया वापसी की है। चौथी ओवर प्रगति पथ पर है। चौथी ओवर की 3 गेंदों का खेल यहां से समाप्त हो चुका है, और 3 गेंदों में 7 रन खर्च करते हुए 2 बहुमूल्य विकेट डगआउट की ओर लौटाए गए इस ओवर में। यहां पर डायरेक्ट हिट है, अंपायर से बड़ी अपील है, और यहां पर रनआउट। एक और झटका उर्वी 11 टीम को बैठता हुआ।
क्या बढ़िया थ्रो वहां पर देखने को मिला। चीते की रफ्तार से गेंद पर आए थे फील्डर और काफी तेजी से थ्रो किया था, डायरेक्ट हिट। और यहां से बल्लेबाज संदीप की पारी को पूर्ण विराम लगता हुआ। उर्वी 11 उमरोली टीम के लिए काफी खराब समय यहां पर चलता हुआ। लगातार बल्लेबाज डगआउट की ओर लौटते हुए नजर आ रहे। कोई भी ऐसा बल्लेबाज देखने को नहीं मिला है जिसने ज्यादा समय विकेट पर बिताया हो, और वही कारण है कि टीम थोड़ी सी बिछड़ती हुई हेलो हेलो हेलो। तो पिछली गेंद पर डायरेक्ट हिट देखने को मिला और वहां पर बल्लेबाज संदीप रन आउट होकर अपने डगआउट की ओर लौटे। आने वाला नया बल्लेबाज मैदान पर एंटर होता हुआ मिस्टर संजय। अब संजय और मनोहर दोनों ही खिलाड़ियों पर बड़ी जवाबदारी है। 73 रनों के लक्ष्य को चेस करना है। अब तक स्कोरबोर्ड की बात की जाए तो टोटल 33 रन्स पर जाकर स्कोर रुका हुआ है। अगली गेंद ब्लॉक हॉल में गेंदबाजी करते हुए गेंदबाज नजर आए। क्या बेहतरीन गेंदबाजी, हल्के हाथ से इस शॉट को खेला गया था। फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग देखने को मिली। डॉट गेंद मैदान पर देखने को मिलती हुई। चौथी ओवर प्रगति पथ पर है। चौथी ओवर की बात की जाए तो 5 गेंदों का खेल यहां से समाप्त हो चुका है। पहली गेंद पर 6 रन आए थे, लेकिन उसके बाद जिस तरीके से गेंदबाजी की गई है बिल्कुल तारीफ के काबिल है। गेंदबाज की गेंदबाजी इस बार लाउड अपील है। इस अपील को अंपायर ने खारिज किया है, लेकिन एक बेहतरीन गेंद थी, शॉर्ट पिच गेंद थी, हाफ ट्रैकर गेंद। गिरने के बाद अतिरिक्त गति प्राप्त करती हुई बल्लेबाज बीट हुए और इस डॉट गेंद के साथ 4 ओवरों की समाप्ति होती हुई नजर आ रही है। 4 ओवर के समाप्त के बाद टोटल स्कोरबोर्ड पर देखने को मिलते हुए 33 रन 6 विकेट के नुकसान पर खेलती हुई उर्वी 11 उमरोली टीम नजर आ रही है। जीत के लिए बनाने हैं 73 रन। से बचा हुआ है। बची हुई 2 ओवरों में 40 रन बनाने हैं यहाँ पर उर्वी 11 उमरोली टीम को जीत के लिए। 12 गेंदे और जीत के लिए 40 रनों की दरकार। अब यहां से देखा जाए तो हर ओवर के पीछे 20 के रन रेट के हिसाब से रन बनाने होंगे अगर इस मैच को जीतकर टॉप 6 में क्वालिफाई करना चाहते। यहां पर जोन में गेंद थी, इस गेंद को अपने अंजाम तक पहुंचाने का काम बल्लेबाज करते हुए नजर आ रहे। परफेक्ट मिडल ऑन द बैट, गेंद को फेंक दिया सीमा रेखा बाहर, मिलेंगे 6 रन। डीजे
नजर आते हुए पहली गेंद पर 6 रनों के साथ संदीप का स्वागत किया गया है। बल्लेबाज संजय, काफी बढ़िया शॉट देखने को मिला था पिछली गेंद पर, जोन में गेंद थी, गेंद को सीमा रेखा के बाहर पहुंचाने का काम किया था। अगली गेंद खेलने के लिए फिर से एक बार तैयार संजय, इस बार आउटसाइड एज देखने को मिलती हुई, थर्ड मैन पे अच्छी फील्डिंग, बेहतरीन थ्रो। यहां पर सही सलामत बल्लेबाज क्रीज में वापसी कर चुके, 1 रन आसानी के साथ मिलेगा इस गेंद पर। स्कोर बढ़ता हुआ 1 रन के साथ, टोटल 40 रन ऑन द बोर्ड। 40 रन स्कोर बोर्ड पर लगाए जा चुके। अभी भी जीत के लिए काफी रनों की दरकार है। 10 गेंदे और जीत के लिए 33 रनों की दरकार है। देखना होगा, ब्लॉक हॉल में गेंदबाजी की गई है, लाउड अपील, एलबीडब्ल्यू, लेग बाय विकेट। बिल्कुल स्टंप के बीचों बीच बल्लेबाज खड़े थे और एक और झटका यहां से उर्वी 11 उमरोली टीम को बैठता हुआ। बड़े बल्लेबाज, बड़ी मछली यहां पर जाल में लगती हुई, बल्लेबाज मनोहर बैक टू द डगआउट की ओर जाते हुए नजर आ रहे। पिछली गेंद एक बेहतरीन यॉर्कर गेंद, बिल्कुल स्टॉम्प के बीचों बीच मनोहर खड़े थे। एलबीडब्ल्यू और मनोहर की पारी को पूर्ण विराम लगाया गया। आने वाला नया बल्लेबाज मैदान पर एंटर हो चुका है, मिस्टर यतिन। बड़ी जिम्मेदारी होगी, 9वें नंबर पर बल्लेबाजी करने का अवसर मिला है। तब यहां से टीम के बाद विकेटें भी कमी बची हुई है और रन्स भी ज्यादा बनाने। कैच ड्रॉप वहां पर देखने को मिला है। क्या यह कैच ड्रॉप इस मैच का टर्निंग पॉइंट साबित होगा? देखना होगा, आने वाला समय बताएगा। 1 रन आसानी के साथ मिलता हुआ, इससे 1 रन के साथ टोटल स्कोरबोर्ड पर नजर डाली जाए तो 41 रन ऑन द बोर्ड। अभी भी बची हुई 8 गेंदे और 32 रनों की दरकार है। अगली गेंद, काफी बेहतरीन गेंदबाजी यहां पर की जा रही है। अब एसआरपी चैलेंजर्स टीम की ओर से पूरी तरह से बल्लेबाज को बांध कर रखा है। ब्लॉक हॉल में लगातार गेंदबाजी करने का प्रयास गेंदबाज की ओर से और सफलता भी प्राप्त हो रही है गेंदबाजों को। 5वीं ओवर प्रगति पथ पर है। 5वीं ओवर की 5 गेंदों का खेल यहां से समाप्त हो चुका है। अगली गेंद अतिरिक्त उछाल प्राप्त करती हुई गेंद थी, बड़ी हिट लगाना चाहते थे बल्लेबाज, बीट हुए बिहाइंड द विकेट कीपर की ओर से। बेहतरीन फील्डिंग और इसी के साथ 5 ओवरों की समाप्ति हो चुकी है। 5 ओवर के समापन के बाद टोटल स्कोरबोर्ड पर देखने को मिलते हुए 41 रन। अभी भी जीत के लिए 6 गेंदे और 32 रनों की दरकार। देखना होगा, 6 गेंदे और 32 रनों की दरकार है। थोड़ा सा मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। यहां से देखा जाए तो मैच थोड़ा सा फंस चुका है अब उर्वी 11 उमरोली टीम के लिए। आने वाली हर गेंद पर बड़ा प्रहार करना होगा, बड़ी हिट लगानी होगी अगर इस मैच में वापसी करना चाहते हैं। बची हुई 6 गेंदे और जीत के लिए बनाने हैं 32 रन, 32 रन। देखना होगा, आने वाला नया गेंदबाज बॉलिंग ट्रैक पर तैयार, जयप्रकाश डिफेंड करने के लिए काफी ज्यादा रन से, तो यहां से अच्छी गेंदबाजी करने का प्रयास जरूर करेंगे जयप्रकाश। बची हुई 6 गेंदे और जीत के लिए 32 रन बनाने। आज के दिन का आखिरी मैच मैदान पर चल रहा है एसआरपी चैलेंजर्स और उर्वी 11 उमरोली टीम के बीच में। पहली गेंद अतिरिक्त भार से गेंदबाजी की गई है, वाइड गेंद, 1 रन मिलेगा और इससे 1 रन के साथ स्कोरबोर्ड पर देखने को मिलेंगे 42 रन। जीत के लिए अभी भी 31 रनों की दरकार है। बची हुई 6 गेंदे, 5 बड़े हिट लगाने होंगे इस मैच को विजय करना चाहते हैं तो। ब्लॉक हॉल में गेंदबाजी की गई थी, हल्के हाथ से इस शॉट को खेला, 1 रन आसानी के साथ मुकम्मल किया। अभी भी बची हुई 5 गेंदे
और 30 रनों की दरकार। बची हुई 5 गेंदों में 5 बड़े हिट लगाने होंगे। यहां पर घुमा कर दे दिया है, गेंद को फेंक दिया है सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। 5 गेंदे और 5 सिक्स की जरूरत है। पहला 6 आ चुका है, अभी भी 4 गेंदों का खेल यहां से बचा हुआ है और 4 गेंदों में 24 रनों की दरकार है। देखना होगा। आखिरी ओवर प्रगति पथ पर है। 2 गेंदों का खेल यहां से समाप्त हो चुका है। टोटल स्कोरबोर्ड की बात की जाए तो 48 रन ऑन द बोर्ड। अभी भी 4 गेंदों का खेल यहां से बचा हुआ है और 4 गेंदे और जीत के लिए 24 रनों की दरकार है। और बल्लेबाजों की बात की जाए, उर्वी 11 के बल्लेबाज अभी भी इस मैच को छोड़ना नहीं चाहते। अगली गेंद फिर से एक बार शॉट खेला गया है, गेंद निकल जाएगी। 1 बाउंस 4 रनों के लिए। स्कोर बढ़ता हुआ 4 रन के साथ टोटल स्कोरबोर्ड के साथ। लेकिन अब थोड़ा सा समय हो चुका है यहाँ पर उर्वी 11 उमरली टीम के लिए। शुरुआत थोड़ी सी जल्द गति से अगर की जाती तो अब यहाँ से थोड़ा सा दृश्य अलग होता इस मैच का। लेकिन अब पूरी तरह से इस मैच में वापसी कर चुकी है एसआरपी चैलेंजर्स टीम। आखिरी ओवर और आखिरी ओवर की 4 गेंदों का खेल यहाँ से समाप्त हो चुका है। 2 गेंदे आने अभी भी शेष है और बिल्कुल अच्छे स्थिति में यहां पर एसआरपी चैलेंजर्स टीम नजर आ रही है। अगली गेंद संजय के लिए ब्लॉक हॉल में गेंदबाजी की गई थी, खोद कर निकाला इस गेंद को। शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र में अच्छी फील्डिंग वहां पर देखने को मिली, कोई रन नहीं। और आखिरी गेंद, औपचारिकता शेष है। एसआरपी चैलेंजर्स टीम इस गेंद के बाद बिल्कुल सेलिब्रेशन करेगी। लीजिए, इस गेंद के बाद एसआरपी चैलेंजर्स टीम टॉप 6 में प्रवेश करती हुई। बहुत बहुत अभिनंदन एसआरपी चैलेंजर्स टीम और हार्ड लक उर्वी 11 उमरली टीम। और इस मैच का मैन ऑफ द मैच मिस्टर यतीन